महाराष्ट्रातील सर्वात चर्चेत असणारा मतदारसंघ म्हणजे बारामती, जिथे पवार विरुद्ध पवार असा सामना होता। पण या लढाईत काका अजित पवार हे पुतण्या योगेंद्र पवारावर भारी पडणार असा अंदाज सर्वेमध्ये वर्तवण्यात आलेला आहे। तर दुसरा मतदारसंघ म्हणजे महाराष्ट्रातील सर्वात चर्चेत असणारा परळी मतदारसंघ। हा मतदारसंघ धनंजय मुंडे यांच्याकडेच राहील असा अंदाज या सर्वेमध्ये वर्तवण्यात आला। इंदापूरमध्ये 2 निवडणुकीमध्ये पराभव स्वीकारा लागलेल्या हर्षवर्धन पाटलांना पुन्हा इंदापूर काबीज करण्यात यश येईल असं सर्वेमध्ये म्हटलेलं आहे। जर असं झाल्यास दत्तात्रय भरणेंना पराभवाचा मोठा सामना करावा लागू शकतो। येवला हा आपला पारंपरिक मतदारसंघ राखण्यात छगन भुजबळांना यश मिळू शकतं असा अंदाज सर्वेत वर्तवण्यात आलेला आहे। तर छत्रपती संभाजीनगरमधून राजू शिंदे हे विजय मिळवतील असा अंदाज वर्तवण्यात आला। जर असं झाल्यास शिवसेना शिंदे गटाचे संजय शिरसाट यांना मोठा धक्का बसू शकतो। भूम परांडामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे राजू मोटे हे मंत्री महादेव तानाजी सावंताचा पराभव करू शकतात असं या सर्वेमध्ये म्हटलेलं आहे। साकोलीमधून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे साकोलीतून विजय मिळवतील असं सर्वेमध्ये म्हटलेलं आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कोपरी पाचपाकडी हा मतदारसंघ शिंदेचा बालकिल्ला असून तेच पुन्हा इथून निवडून येतील असा अंदाज सर्वेत वर्तवण्यात आलेला आहे। तर नागपूर दक्षिण पश्चिम हा मतदारसंघ मुख्यमंत्र्यांप्रमाणे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील आपला मतदारसंघ मजबूतपणे बांधलेला आहे। त्यामुळे नागपूर मतदारसंघातून पुन्हा देवेंद्र फडणवीस विजय होतील असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। तर वरळी हा मुंबईतील सगळ्यात महत्त्वाचा असा समजला जाणारा मतदारसंघ। हा मतदारसंघ राखण्यात आदित्य ठाकरेंना यश येईल असं सर्वेत म्हटलेलं आहे। वांद्रे पूर्व मतदारसंघातून मातोश्रीच्या अंगणात शिवसेना उभाटाचा भगवा फडकणार असं सर्वेत म्हटलेलं आहे। कारण येथून वरुण सरदेसाई हे जिंकतील असं सर्वेत म्हटलेलं आहे। असं झाल्यास जिशान सिद्दगी यांना मोठा धक्का बसू शकतो। तर शिर्डी हा मतदारसंघ राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे राहील असं सर्वेमध्ये म्हटलेलं आहे। मुंबईतील मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघातून अबू आझमी जिंकू शकतात। खरं तर नवाब मलिक यांनी इथून अबू आझमींना आव्हान दिलं होतं, मात्र आझमीन ही जागा राखतील असं सर्वेमध्ये म्हटलेलं आहे। कुंडाळा मतदारसंघातून वैभव नाईक ते पुन्हा निवडून येतील असा अंदाज वर्तवण्यात आला। तर महाराष्ट्रातील सर्वात चर्चेत असणारा मतदारसंघ म्हणजे दादर माहीम हा मतदारसंघ, ज्यामध्ये शिवसेना उभाटाचे महेश सावंत हे विजय होतील असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। असं झाल्यास ते खऱ्या अर्थाने जायंट किलर ठरू शकतात, कारण याच मतदारसंघातून राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे हे निवडणुकीच्या रिंगणात आहे। तर हे होते एक्झिट पोलचे 15 मतदारसंघ। या मतदारसंघात खरंच या उमेदवाराचा विजय होईल का ते तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये यायला अजिबात विसरू नका। आणि असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या मराठी एल्गार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।